त्या पद्धतीने विद्यापीठामध्ये हे विचार पेरले जातात हे खरंच धोकादायक आहे। म्हणजे एक तरुण पिढी जर पुन्हा एकदा बरबाद असेल, तिकडे आपण जंगलातला नक्षलवाद संपवतोय आणि तरुण पिढी पुन्हा जर अशा आहारी गेली किंवा यांच्या बळी पडली तर त्याला रोखणं कुठेतरी कठीण। नाही, ठीक आहे, बंदुकीतून पसरणारा नक्षलवाद किंवा बंदुकीच्या माध्यमातून लादण्यात येणारी दहशत हे एक वेळेस आपण संपवू शकू। विचारांचा दहशतवाद कसा संपवायचा? विचारांच्या माध्यमातून जे ब्रेन वॉशिंग होतं आणि व्यक्तींना कुठेतरी अराजकता स्थापित करण्यासाठी बाध्य केलं जातं किंवा कुठे न्यायच मिळू शकत नाही या देशाच्या सिस्टीममध्ये आणि देशाच्या संविधानावरचा, लोकशाहीवरचा त्यांचा विश्वास कुठेतरी कमी करायचा प्रयत्न केला जातो। तर अशा लोकांवर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे। कुठेतरी फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत। ज्या पद्धतीने सांगितलं का पुढच्या काळात अशाच पद्धतीचे पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवले जाईल, कुठेतरी जोडल्या जाईल आणि लोकांना सांगितलं जाईल की संविधानानं तुम्हाला न्याय मिळणार आहे, अशा गोष्टी पसरवल्या जातात। हो, निश्चितच फेक नरेटिव्ह पसरवणं जसं संविधानाच्या बाबतीत झालं की या माध्यमातून लोकांचं ब्रेन वॉशिंग करणं, त्यांना आपल्याच संस्थांबद्दल म्हणजे न्यायपालिका असेल, निवडणूक आयोग असेल, आपलं सरकार असेल, पूर्ण निवडणूक प्रक्रिया असेल, त्यांच्याच बद्दल संशय निर्माण करणं आणि लोकांच्या मनात कुठेतरी यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करणं हीच यांची मोडस ऑपरेंडी आहे। जनसुरक्षा कायद्याने या सगळ्याला कुठेतरी रोकथाम करण्यात यश मिळालं। निश्चितच अशा पद्धतीच्या कडव्या डाव्या ज्या संघटना आहेत, एक्स्ट्रीमिस्ट आहेत, ज्यांना फक्त या देशामध्ये अराजकता माजवायची आहे, इन्स्टॅबिलिटी आणायची आहे आणि त्या माध्यमातून जे छुपा एजेंडा माओचा समाजात राबवत आहेत, जे ज्याला आपले तरुण बळी पडू शकतात, गरीब शेतकरी असतील, आदिवासी वर्ग असेल, शेड्यूल कास्ट वर्ग असेल, या लोकांना ते टार्गेट करतात आणि असे लोकांच्या कारवाईंवर, अशा संघटनांच्या कारवाईवर आजच आपण जर प्रतिबंध घातला नाही तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील। काँग्रेसचे नेते म्हणतात की चरखा चालून गांधीवाद करता येत नाही, तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात मी अर्बन गांधीवादी आहे। नाही, निश्चितच इतक्या वर्षाच्या कालखंडानंतर काँग्रेसला हे कळलंय की चरखा चालून गांधीवादी होता येत नाही। त्यांनी गांधींची लेगेसी फक्त टोपी घालून, गांधी टोपी घालून आणि चरखा चालवूनच घोषित केलेली आहे। कधी त्यांनी गरिबांसाठी काम केलं नाही, कधी त्यांनी लोकांसाठी शौचालय बनवले नाहीत, कधी त्यांनी या देशातल्या लोकांसाठी पक्कं घर बनण्यासाठी कार्यक्रम केला नाही। जे लोक या देशातल्या गरिबांच्या पाठीमागेच उभे राहिले नाहीत, जो समाजामध्ये सगळ्यात शेवटच्या पायरीवर जो माणूस असतो त्याच्या पाठीमागे उभे राहा, त्याच्या कल्याणासाठी काम करा, ही जी गांधीजींची शिकवण होती ती त्यांनी कधी फॉलोच केली नाही। चरखाच चालवत बसले, गांधी टोपीच घालत बसले, म्हणून आज त्यांना मला वाटतं रिअलाईज झालं आहे की चरखा चालवून गांधींची लिगसी सांगता येत नाही। नक्कीच कुठेतरी चरखा चालवून गांधींची लिगेसी जी आहे ती चालवता येत नाही। त्या पद्धतीने अर्बन नक्षलवाद हा पुढच्या काळात धोकादायक ठरतो, त्यामध्ये जनसुरक्षा कायदा या सगळ्यावर वेळीच आळा घालेल असा विश्वासही सुमित वानखडे यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, वर्धा।